नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण साबुदाणा जरासुद्धा न शिजवता न वाफवता तयार झालेले पापडांचं मिश्रण न शिजवता हे पापड तयार केलेले आहेत. त्यामुळे गॅस वाया जाण्याचं बिलकुलसुद्धा टेन्शन नाही. पापड पाहणा तळल्यानंतर मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही, अगदी खुसखुशीत तयार झालेला आहे. कुरकुरीत, अजिबात कडक स्वरूपाचा होत नाही. आता हे पापड पाहणा सुकल्यानंतर अजिबात त्यांना तडा गेलेले नाहीत, मस्त असे अख्खेच्या अख्खे निघालेले आहेत आणि अगदी छान असे पातळ आणि पारदर्शक तयार झालेले आहेत. आता हा पापड तयार करण्यासाठी आपण एकही थेंब तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे ह्या पापडांना ना अजिबात वास वगैरे येत नाही. अगदी 1-2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. अगदी एकटी महिलासुद्धा एकाच वेळी 4-4, 5-5 किलोचे डब्बा भरून पापड तयार करू शकते, तेही कुणाचीही मदत न घेता. पापड पहा, तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त असा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. चला तर वेळ न वाया घालवता लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. झटपट असे साबुदाणा बटाटा पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये बरोबर पाव किलो साबुदाणा आहे. वाटीने मोजून घेणार असाल तर 1 वाटी घ्यायचा आहे. आता हा घेतलेला साबुदाणा सुरुवातीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून काही धूळ वगैरे घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. धुवून घेतलेला साबुदाणा पूर्णपणे त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळून घेतलेलं आहे. आता आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. भिजत घालताना पाणी किती वापरायचं? ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला ना, अगदी सेम त्याच वाटीने बरोबर 2 वाट्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये बरोबर 2 वाट्या पाणी काढून घेतलेलं आहे. हे पाणी ना चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. हे पहा, 2 वाट्या पाणी चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे उकळी येईपर्यंत. आता हे संपूर्ण उकळलेलं पाणी जे आहे 2 वाट्या या धुवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा साबुदाणा जो आहे ना, असाच गरम पाण्यामध्ये रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे. साधारणतः 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आता रात्रीचे 11 वाजले. मी साबुदाणा भिजत घातला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पापड तयार करायला सुरुवात करणार आहे. हे पहा, सकाळी 7 वाजताच मी पापड बनवायला सुरुवात केलेली आहे. रात्रभर गरम पाण्यामध्ये साबुदाणा पाहणा अगदी छान असा भिजला गेला आहे. गरम पाण्यामध्ये भिजवला गेला असल्यामुळे ना साबुदाणा आपला शिजवूनच निघतो. आपल्याला वेगळं असं साबुदाण्याला शिजवायची अजिबात गरज लागत नाही. आता ना भिजल्यामुळे तो आपल्याला चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे. चमच्याने असा मोकळा न करता हातानेच मी चांगला असा मिक्स करून घेत आहे, मोकळा करून घेत आहे. हे पहा, असं चांगलं असं फोडून घ्यायचं आहे. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल साबुदाणा किती मस्त असा भिजला गेला आहे, शिजला गेला आहे. कारण गरम पाण्यामध्ये आपण भिजत घातला होता, त्यामुळे तो शिजवूनच निघतो. परफेक्ट. आता आपण पाव किलो साबुदाणा घेतला होता. पाव किलो साबुदाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा किलो उकडलेले बटाटे वापरायचे आहे. साबुदाणा जेवढा घेणार ना, त्यापेक्षा दुप्पट बटाट्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तेव्हा तुमचे पापड ना अगदी परफेक्ट तयार होतील. साधारणतः आमटीच्या वाटीपेक्षा 1 मोठी वाटी साबुदाणा घेतला होता. त्यासाठी जर तुमच्याकडे वजन काटा नसेल ना, तर साधारणतः 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. वजनी मोजून घेणार असाल तर पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा वापरा. आता बटाटा आहे ना, तो चांगला मी असं उकडवून घेतलेला आहे. बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे. असं मॅशरनी चांगले असे बटाटे मॅश करून घेतलेले आहे. म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पटकन बारीक होतील. जर तुमच्याकडे असं मॅशर नसेल तर हाताने थोडेसे ओबडधोबड चुरून घेतले तरी काहीच हरकत नाही. आता हा उकडलेला जो बटाटा आहे ना, तो संपूर्ण बटाटा या भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता मला भांडं ना थोडंसं छोटं वाटत आहे. मला हाताने मिक्स करायला जमणार नाही. त्यामुळे हे संपूर्ण बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण जे आहे ना, ते एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने. आता हा भिजवलेला साबुदाणा आणि बटाटा जो आहे ना, तो अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आज आपण जरासुद्धा मिश्रण अजिबात न शिजवता हे झटपट असे साबुदाणा बटाटा पापड तयार करणार आहोत. हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे जे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून बारीक करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 पळीच मिश्रण घालायचं आहे. एकदम जास्तीचं घालायचं नाही. आपली जी साबुदाणा मोजून घेतलेली वाटी होती ना, त्याच वाटीने मी साधारणतः 2 ते 2.5 वाट्या तरी मला पाणी लागणार आहे हे संपूर्ण मिश्रण बारीक करण्यासाठी.
हे पहा थोडंसं असं पाणी घालायचं आहे। पाणी घालताना ना बारीक करताना कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। हे पहा अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, एकदम बारीक केलेलं आहे, अजिबात साबुदाणा किंवा बटाट्याचे कण शिल्लक राहिलेले नाही। आणि हे मिश्रण ना थोडं थोडं करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे कसं व्यवस्थित बारीक होतं। आणि बारीक करताना पाणी एकदम जास्त घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे। आणि पाणी वापरताना थंड पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही, कोमट पाणी वापरूनच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। चला तर ह्याच पद्धतीने दुसरा घाणा देखील मी बारीक करून घेतलेला आहे, एकदम छान असं मिश्रण बारीक झालेलं आहे। याच पद्धतीने उरलेलं सर्व मिश्रण मी बारीक करून घेते। हे पहा अशा प्रकारे संपूर्ण साबुदाणा आणि उकडलेल्या बटाट्याचं मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे। साधारणतः आपलं जे साबुदाणा मोजून घेतला होता ती वाटी होती ना, त्या वाटीने 2.5 ते 3 वाट्या पाणी मला या ठिकाणी हे मिश्रण बारीक करण्यासाठी लागलेलं आहे। कोमट पाण्याचाच वापर केलेला होता। आता तुम्हाला हे मिश्रण बारीक करताना पाणी कमी जास्त लागू शकतं। मी साधारणतः अंदाजे 2.5 ते 3 वाट्या पाणी कोमट वापरलेलं आहे बारीक करताना। आता हे बारीक केलेले मिश्रण फार घट्ट आहे, त्यामध्ये आपल्याला आणखी गरम पाणी घालावं लागणार आहे। त्यामुळे ना एका मोठ्या बाउलमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेते, म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला पाणी घालून हलवता येईल, कारण ते भांडं ना फारच मला छोटं पडलं होतं। हे पहा अशा प्रकारे संपूर्ण बारीक केलेलं मिश्रण मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण इतक्या घट्ट मिश्रणाचे पळीपापड होत नाही, त्यामुळे आपल्याला आणखी कोमट पाणी वापरून मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। त्या अगोदर काय करायचं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेल्या होता। 1 ते 1.5 चमचा हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा घालायचा आहे। लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण हे उपवासाचे पापड करत आहोत, त्यामुळे इतर मसाले अजिबात घालायचे नाही, फक्त हिरवी मिरची आणि मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल, फक्त मीठ घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा हिरव्या मिरचीच्या ऐवजी प्लेन लाल तिखटसुद्धा वापरू शकता। आता ही घातलेली मिरची आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही आता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, खूपच घट्ट आहे। इतक्या घट्ट मिश्रणाची पळीपापड होत नाही, त्यामुळे ना आपण ह्या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करणार आहोत। गरम पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। साधारणतः मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। पाणी कडकडीत गरमच वापरायचं आहे, थंड पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। हे पहा या पद्धतीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। 1 वाटी पाणी घातलं तरीसुद्धा मला मिश्रण आणखी अजूनच घट्ट वाटत आहे, त्यामुळे आणखी आपल्याला साधारणतः 1 वाटी पाणी कडक गरम लागणार आहे। चला तर आणखी 1 वाटी पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात। हे पहा अशा प्रकारे मिश्रण बारीक केल्यानंतर मी पुन्हा 2 वाट्या पाणी कडकडीत गरम वापरलेलं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। यापेक्षा घट्ट किंवा ह्यापेक्षा जास्तीचं पातळ करायचं नाही, नाहीतर तुमचं पापड जे आहे ना ते तुटूसुद्धा शकतात सुकल्यानंतर। त्यामुळे पहा मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे। आता तुम्हाला एकूण किती पाणी वापरलं ते सांगते। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण बारीक करत असताना 3 वाट्या पाणी वापरलं आणि आता 2 वाट्या पाणी वापरलं, असं टोटल मला 5 वाट्या पाणी लागलेलं आहे। तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं। आता कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे हे ओळखण्यासाठी एका ताटावरती मी पळीपापड घालून घेतलेलं आहे। पळीपापड जास्त असं ताट हलवल्यानंतर पसरत नाही आहे, एकदम परफेक्ट असं कन्सिस्टन्सी आहे। हे पहा आता तुम्हाला जर वाटलं अगदीच घट्ट आहे, व्यवस्थित पापड येत नाही, तर आणखी थोडंसं गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता पहा या प्रकारे मी छोटी पळी घेतलेली आहे, त्या पळीने हे पापड घालून घेत आहे। हे पापड पळीपापड घालणार आहोत, त्यामुळे ना बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतात। आणखी महत्त्वाची गोष्ट, हे पापड घालताना ना जास्तीचे पातळ घालायचे नाहीत, कारण ना ते सुकल्यानंतर आणखी पातळ होतात। त्यामुळे थोडेफार असे अगदी जाड न घालता, अगदीच पातळ न घालता मध्यम जाडीचे घालायचे आहेत, म्हणजे कसं अर्धवट सुकल्यानंतर ना त्याची बाजू बदली करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सुकवायचे आहे दोन्ही बाजूनी। त्यामुळे काय होतं, जास्तीचं पापड पातळ न केल्यामुळे ना पापड असा फाटत वगैरे नाही, मस्त असा अख्खाच्या अख्खा निघतो। चला तर ह्याच पद्धतीने आपण हे पळीपापड घालून घेऊयात। पापड बनवायला ना हे फार सोपे आहेत, खरं सांगते, अगदी झटपट तयार होतात। अजिबात मिश्रण न शिजवता, साबुदाणा न शिजवता, न वाफवता अगदी झटपट आपण हे पापड तयार केलेले आहेत। आणि ना प्रमाण अगदी परफेक्ट आहे। डोळे झाकून तुम्ही हे पापड बनवा, तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही। तुम्हाला वाटत असेल बाबा हे पापड कसे निघणार, पण अजिबात काळजी करू नका। 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवायचे, मस्त असे अख्खेच्या अख्खे निघतात, अजिबात मध्येच कुठेही पापडांचे तुकडे पडत नाहीत, छान असे गोल गरगरीत पापड अख्खेच्या अख्खे निघतात।
चला तर आता हे पापड ना आपण मस्त असे 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊयात. सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते किती पापड कसे झाले ते. हे पहा, मस्त असे पापड मी सुकवून घेतलेले आहे 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये. अर्धवट पापड सुकल्यानंतर त्याची बाजू बदली करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील मस्त असे सुकवायचे आहेत. पापड पहा अगदी अख्खेच्या अख्खे निघालेले आहेत. पापडांचे तुकडे पडलेले नाहीत, मध्येच कुठेही त्यांना तडा गेलेले नाहीत. मस्त असे गोल गरगरीत पापड त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. मिश्रण शिजवलं नाही, साबुदाणा शिजवला नाही, वाफवलं नाही तरीसुद्धा पापड पाहणा अगदी छान तयार झालेला आहे. वाटणंसुद्धा नाही की हे मिश्रण न शिजवता तयार केलेले पापड आहेत म्हणून. आणि अगदी ना मस्त असे पातळ तयार झालेले आहेत, अगदी छान असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पाहून घ्या. तळल्यानंतर हा पापड ना मस्त असं दुप्पट तिप्पट फिरतो आणि विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट होत नाही. कडक स्वरूपाचा न होता मस्त असा खुसखुशीत तयार होतो. चला तर तुम्हाला मी ना 2-3 पापड तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पापड पहा ना तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे. मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही. तुम्ही म्हणाल की एका साईडला असं थोडंसं लाल लाल का दिसत आहे, तर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला. काही ठेचा व्यवस्थित बारीक झाला नाही ना, थोडेसे मोठे मोठे तुकडे शिल्लक राहिले मिरचीचे, त्यामुळे थोडंसं लाल दिसत आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही एकदम बारीक करून मिरची घालू शकता. हे पहा मस्त असे आपले पापड तळले जात आहे. हे पापड बनवायला अजिबात आपल्याला वेळ लागला नाही, झटपट असे तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची जास्तीची मेहनत लागत नाही. हे पापड पळीपापड तयार केलेले आहे, त्यामुळे कुणाचीही मदत न घेता एकटी गृहिणी देखील एकाच वेळी डब्बा भरून 4-4, 5-5 किलो हे पापड तयार करू शकते. हे पहा, याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 2-3 पापड तळून दाखवते. मस्त असे आपले हे पांढरे शुभ्र साबुदाणा बटाटा उपवासाचे पापड तयार झालेले आहेत. अगदी ना घरातील सगळ्यांना आवडतील इतके छान तयार झालेले आहेत. आता तुम्हाला ना मी पापडची साईज दाखवते. पापड पहा सुकल्यानंतर अगदी छोटा होता, पण तळल्यानंतर पहा ना अगदी मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. अगदी मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. तुम्हाला पापड तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. छान असा खुसखुशीत तयार झालेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि पापड कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.